नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांनी माहीतच आहे की आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूरने घोटावडे मैदानात एका नवीन चेहऱ्यासोबत पळून द्वितीय क्रमांक केला. पण मित्रांनो, काही कारणास्तव आपल्या बकासूरच्या पायाला दुखापत झाल्यामुळे आपला बकासूर हा पुढच्या काही मैदानात आपल्याला पळताना नाही दिसणार. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आपल्या बकासूरबद्दल एक महत्त्वाचे अपडेट आले आहे ते पाहणार आहे. आणि नक्की मित्रांनो, आपला बकासूर हा पुढच्या कोणत्या मैदानात पाहणार आहे आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याचे अपडेट पुढे पाहणार आहे. तर मित्रांनो, त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरने सांगितले आहे की बकासूर हा 10-15 दिवस तरी आरामावर असणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बकासूर हा मैदानात पळताना दिसेल. तर मित्रांनो, तर नक्की कोणत्या मैदानात आपला बकासूर पाहणार आहे ते पाहूया. तर मित्रांनो, 2 तारखेला कोरेगावचं हिंद केसरी भव्य दिव्य असं ओपनचं हिंद केसरीचं मैदान पार पडणार आहे. आणि मित्रांनो, या मैदानात आपल्या बकासूर हा 100% पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, त्याआधी एका मैदानात आपल्याला बकासूर हा 100% पळताना दिसेल. ते म्हणजे मित्रांनो 24 तारखेला होणारं ज्योतिबा केसरी. मित्रांनो, 24 एप्रिल 2025ला भव्य दिव्य असं ओपनचं ज्योतिबा केसरीचं जंगी मैदान पार पडणार आहे. आणि मित्रांनो, या मैदानाचे ठिकाण मौजे, जिंती तालुका फलटण जिल्हा सातारा. तर मित्रांनो, या मैदानात आपला बकासूर हा 100% आपल्याला पळताना दिसणार आहे. मित्रांनो, या मैदानात प्रथम क्रमांकाला 1,01,000, द्वितीय क्रमांकाला 85,500 रुपये, तृतीय क्रमांकाला मित्रांनो 50,500 आणि पुढील बक्षीस आपण स्क्रीनवर पाहू शकता. तर मित्रांनो, या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो 100% पळताना दिसणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला बकासूर 2 एप्रिलला होणाऱ्या कोरेगाव हिंद केसरी मैदानात आपल्याला पळताना दिसेल. तर मित्रांनो, या ज्योतिबा केसरी मैदानात आपल्या बकासूरचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे ते पाहूया. तर मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार आपला बकासूर मित्रांनो या ज्योतिबा केसरी मैदानात आपला घोटसर्जाबरोबर पळू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो हिंद केसरी मैदानात देखील मित्रांनो आपला बकासूर मथुर किंवा मित्रांनो घोटसर्जासोबतच पळणार आहे. कारण मित्रांनो, मैदान रिपोर्ट या चॅनलवर मित्रांनो मामाने सांगितले आहे की आता बकासूर टॉपच्या मैदानात फक्त घोटसर्जा आणि मथुर सोबतच पळणार आहे. तर मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर नक्कीच लवकर नीट होईल आणि मित्रांनो मैदान गाजवेल हीच आपण सेवागिरी महाराजांची प्रार्थना करूया.